हॅलो, नमस्कार. आजची गोष्ट एका 13 वर्षाच्या मुलीची आहे. साध्या कुटुंबातील मुलगी, पण तिचे स्वप्न जिम्नॅस्ट बनायचे होते. तिचे नाव होते यारा. रोज संध्याकाळी 5ला घराजवळच्या जिम्नॅस्टिक क्लासला जायची. 7 वाजता घरी यायची. सगळं व्यवस्थित घड्याळाप्रमाणे चालायचं. पण 26 नोव्हेंबर 2010 हा दिवस काहीतरी वेगळा ठरला. त्या दिवशी यारा 5 वाजता नेहमीप्रमाणे क्लासला गेली खरी, पण 7 वाजले तरी घरी आली नाही. म्हणून घरच्यांनी घाबरून लगेच जिम्नॅस्टिक क्लासमध्ये फोन केला. तिथून उत्तर आलं, यारा तर क्लासमधून निघालीये. पण याराचा फोन बंद येत होता. आई वडील आता खूपच चिंतेत होते. त्यांनी ताबडतोब 7:30ला पोलिसांना फोन केला. लोंबार्डी गाव लहान होतं. तिथे महिला पोलीस अधिकारी रुगेरी यांनी तपास सुरू केला. त्यांनी आधी याराच्या क्लासमधल्या मुलांना विचारले आणि तिथेच एक धक्कादायक गोष्ट समोर आली. मुलांनी सांगितलं की त्यांनी याराला क्लासनंतर एका लाल रंगाच्या कारमध्ये बसताना पाहिलं होतं. आता महिला पोलीस अधिकारी रुगेरींनी तपास अजून पुढे नेला. त्या फक्त चौकशीवरच थांबल्या नाहीत, त्यांनी डॉग स्क्वॉडला पण बोलवलं. डॉग स्क्वॉडचा कुत्रा आला. त्यांनी याराच्या कपड्यांचा वास घेतला आणि तो थेट धावत गेला मापेलो गावाच्या रस्त्यावर, जे लोंबार्डी गावाच्या बाजूला होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याराच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन पण मापेलोचंच दाखवत होतं. वेळ होती संध्याकाळी 6:49. त्या क्षणी याराचा फोन मापेलो गावातच ऑन होता. म्हणजेच कुत्र्याचा माग आणि मोबाईलचे लोकेशन दोन्ही एकाच दिशेला दाखवत होते. आता पोलिसांनी याराच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन मापेलो गावात पाहिलं. त्यावेळी म्हणजे संध्याकाळी 6:49 वाजता मापेलो गावात तब्बल 15,000 फोन ऑन होते. पोलिसांनी सगळे कॉल डिटेल्स लोकेशन तपासायला घेतले. त्या हजारो फोनपैकी एक फोन त्यांना खूपच संशयास्पद वाटला. तो होता मोहम्मद फिक्रीचा. त्याच्या फोनवर पोलिसांनी जे काही ऐकलं ते ऐकून सगळे हादरले. कारण त्याच्या कॉलमध्ये असं वाक्य होतं, देवा मला माफ कर, मी त्या मुलीला मारलेलं नाही. हे ऐकून पोलिसांना वाटलं आता खून करणारा सापडलाय आणि लगेच त्यांनी मोहम्मद फिक्रीला अटक केली. पोलिसांनी मोहम्मद फिक्रीला अटक केल्यावर त्याच्या व्हॅनची झडती घेतली. त्या व्हॅनमध्ये त्यांना रक्ताचे डाग सापडले. पोलिसांना वाटलं बस आता केस सुटली, कारण सगळेच मॅच होत होते. संशयास्पद कॉल, मोबाईल लोकेशन आणि व्हॅनमधलं रक्त. पण जेव्हा त्या रक्ताचं सॅम्पल तपासलं गेलं तेव्हा तो याराचा निघाला नाही. तरीही पोलिसांनी मोहम्मद फिक्री विरुद्ध इतर पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला, पण काहीच सापडलं नाही. शेवटी कोर्टात फिक्री निर्दोष ठरला. म्हणजे इतका मोठा तपास, संशय, अटक आणि पुन्हा सगळं शून्य. त्या दरम्यान इटलीमधल्या सगळ्या न्यूजपेपर, टीव्ही चॅनल्सवर याराचीच बातमी झळकत होती. अशा संशयाच्या आणि अपुऱ्या धाग्यांच्या शोधात 3 महिने निघून गेले. मग आला फेब्रुवारी. एका विकेंडला जेव्हा याराच्या गावापासून जवळपास 10 किलोमीटर दूर डिग्निलो नावाच्या मोकळ्या जागेत एक लहान मुलगा आपला रिमोट कंट्रोल प्लेन उडवत होता. अचानक ते प्लेन तिथल्या झाडीत जाऊन अडकलं आणि तो मुलगा ते शोधायला गेला. पण प्लेनऐवजी त्याच्या डोळ्यासमोर आलं काहीतरी खूप भयंकर, झाडीत पडलेला एका मुलीचा मृतदेह. तो मुलगा घाबरून ओरडला, पळत घरी गेला. घरातल्यांना सांगितले व त्यांनी पोलिसांना कळवले आणि लगेचच पोलीस तिथे आले. पोलिसांनी त्या मृतदेहाजवळ नीट शोधाशोध केली आणि तिथेच त्यांना काही वस्तू सापडल्या. आयपॉड, सिम कार्ड, एक छोटी बॅग, घराची चावी आणि फोनची बॅटरी. पण गंमत म्हणजे मोबाईलच फोन तिथे नव्हता. या सगळ्या वस्तू तपासून पाहिल्यावर पोलिसांना समजलं या वस्तू याराच्याच होत्या. मग याराच्या आईवडिलांना त्या मृतदेहाकडे नेलं आणि दुर्दैवाने त्यांनी तो मृतदेह पाहून ओळखले की ही त्यांचीच यारा होती. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून अजून भयंकर गोष्टी समोर आल्या. तिच्या शरीरावर चाकूच्या खोल जखमा होत्या, इतक्या की बघणाऱ्यालाही भीती वाटावी. बलात्कार झालेला नव्हता, पण ती इतक्या वेदनांमुळेच मृत्युमुखी पडली होती. हे सगळं ऐकून आणि पाहून फक्त तिचे आई वडीलच नाही तर अख्खं इटली सुन्न झालं. पोस्टमॉर्टममध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट समोर आली. याराच्या शरीरावर चुन्याचे अवशेष सापडले.
पोलिसांना वाटलं हे कोणीतरी बांधकाम किंवा कन्स्ट्रक्शनशी संबंधित व्यक्तीचं काम असावं. त्यानंतर पोलिसांनी त्या जागेतून 2 महत्वाचे DNA सॅम्पल घेतले. एक फोनच्या बॅटरीवरून आणि दुसरे हँड ग्लोव्हजवरून. DNA चेक करताना पहिल्यांदा ते याराच्या कुटुंबियासोबत तपासले गेले, पण काही जुळले नाही. मग पुढे 22,000 लोकांचे म्हणजे जवळच्या शहरातील इतक्या लोकांचे DNA तपासले, पण तेथेही कुठलीच मॅच मिळाले नाही. तोपर्यंत याराचा मृतदेह शवगृहातच ठेवण्यात आला होता, कारण की तिच्या घरच्यांना वाटायचं किमान खून करणाऱ्याला शोधून काढल्यावर तिचे अंतिम संस्कार करावे. शेवटी तब्बल 6 महिने उलटल्यानंतर म्हणजेच 11 नोव्हेंबर 2010 मध्ये गायब झाली होती आणि तिचे अंत्यसंस्कार मे 2011 मध्ये झाले. त्या दिवशी फक्त तिचं कुटुंबच नाही तर अख्ख्या इटलीच्या डोळ्यात पाणी आले आणि सगळ्यांनी तिच्या प्रवासाला अखेरचा निरोप दिला. मुख्य लेडी पोलीस रुगेरी यांच्यावर प्रचंड दबाव होता, कारण इतक्या मोठ्या तपासानंतरही खुनी अजूनही सापडलेला नव्हता. मग त्यांनी एक नवीन योजना आखली. मापेलो गावात बाहेरून आलेल्या लोकांचे DNA तपासायला घेतले आणि अखेर या पद्धतीला यश आले. एका व्यक्तीचे DNA मिळाले जे खूपच जास्त मॅच होत होते, तब्बल 95% मॅच. त्या व्यक्तीचं नाव होतं दमियानो. पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतलं आणि सखोल चौकशी केली. पण चौकशी दरम्यान दमियानोने ठामपणे सांगितले की याराच्या खुनाच्या वेळी म्हणजे नोव्हेंबर 2010 मध्ये तो शहरातच नाही तर देशाबाहेर होता. त्याच्याकडे त्या काळातील फ्लाईटचे तिकीट, व्हिसा आणि इमिग्रेशन स्टॅम्प असे ठोस पुरावे होते, ज्यावरून पोलिसांना त्याला शेवटी सोडावं लागलं. दमियानो निर्दोष ठरल्यावर सुद्धा पोलिसांनी हार मानली नाही. एक मोठा क्लू त्यांच्या लक्षात आला. दमियानोचे DNA याराच्या खुनाच्या ठिकाणाच्या DNAशी 95% मॅच होत होते. म्हणजेच खून करणारा दमियानो नसेल, पण त्यांच्याच कुटुंबातला कोणीतरी असण्याची शक्यता खूप वाढली होती. मग पोलिसांनी दमियानोच्या आईचे DNA तपासले. तिथे काही विशेष मिळालं नाही, पण पोलीस थांबले नाही. पुढे त्यांनी दमियानोच्या घरच्यांची, नातेवाईकांची आणि माहिती गोळा केली. अशाच चौकशीत पोलीस पोचले दमियानोच्या काकाच्या घरी. युसेपे त्यांचे नाव. पोलिसांना कळले की दमियानोचा काका युसेपे काही वर्षापूर्वीच मरण पावला होता. मग पोलिसांनी युसेपेचे DNA मिळवण्यासाठी कोर्टाची परवानगी घेतली आणि थेट त्याची कबर उघडून DNA सॅम्पल घेतला. DNA तपासणी झाली आणि निकाल आला. युसेपेचे DNA त्या खुनाच्या ठिकाणाच्या DNA सोबत 99% मॅच होत होते. याचा अर्थ खुनी हा युसेपेच्या फॅमिली ट्री मधलाच कोणीतरी जवळचा असला पाहिजे हे नक्की झालं. मग पोलिसांनी युसेपेच्या 3 मुलींचे DNA तपासले, पण कोणाचंच DNA त्या ठिकाणाच्या DNAशी मॅच झालं नाही. पोलिसांनी आता युसेपेची जुनी हिस्ट्री तपासायला सुरुवात केली. तेव्हा कळलं की युसेपे एकेकाळी ड्रायव्हर म्हणून काम करायचा. एका टेक्स्टाईल कंपनीतल्या महिला मजुरांना पिकअप आणि ड्रॉप करायचा. याच कंपनीत काम करताना युसेपेची ओळख ईस्टर नावाच्या एका महिलेशी झाली आणि दोघात हळूहळू मैत्री वाढली. पोलिसांनी ईस्टरबद्दल माहिती मिळवण्यासाठी त्या काळात युसेपेसोबत काम करणाऱ्या दुसऱ्या ड्रायव्हरशी संपर्क केला. त्यांनी सांगितले की काही वर्षापूर्वीच ईस्टरने ते शहर सोडलं आणि दुसऱ्या शहरात राहायला गेली. मग पोलिसांनी शोधाशोध करून अखेर त्या दुसऱ्या शहरात जाऊन ईस्टरला शोधून काढलं. पोलिसांनी अखेर ईस्टरची चौकशी सुरू केली. सुरुवातीला थोडं हसत टाळत बोलणारी ईस्टर जेव्हा पोलिसांनी नीट आणि खोलवर विचारलं तेव्हा तिने एक मोठं गुपित उघडलं. ईस्टरने कबूल केलं तिला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी, आणि त्या दोन्ही मुलांचे वडील म्हणजेच युसेपे. पण त्या काळात ईस्टर आणि युसेपेने लग्न केलं नव्हतं, त्यामुळे या मुलांचा संबंध युसेपेच्या मूळ कुटुंबालाही कधीच माहीत नव्हता. पोलिसांनी विचारलं, आता हे दोघं कुठे राहतात? ईस्टरने सांगितलं, मुलगी तिच्या सोबतच राहते आणि मुलगा, ज्याचं नाव मासिमो बोसेटी, तो राहतो मापेलोमध्ये. हो, अगदी त्याच गावात जिथे यारा गायब झाली होती. पोलिसांनी लगेच ईस्टरच्या दोन्ही मुलांचं DNA तपासायला ठरवलं. प्रथम तिच्या मुलीचं DNA तपासलं, पण काही जुळलं नाही. मग मासिमो बोसेटी या मुलाचं DNA तपासलं आणि निकाल आला 100% मॅच.
म्हणजेच इतक्या वर्षांच्या तपासानंतर अखेर याराच्या खुनाच्या ठिकाणी सापडलेल्या DNA चा खरा मालक सापडला होता. तो म्हणजे मासिमो बोसेटी. पोलिसांनी तात्काळ हा अहवाल गृहमंत्र्यांना कळवला आणि मग जरा जास्त काळ न घालवता मासिमोला अटक केली. आणि त्या दिवसापासूनच टीव्हीवर बातम्यांमध्ये सगळीकडे एकच नाव गाजू लागलं, यारा गांबिएरो या निरागस मुलीचा खुनाचा आरोपी मासिमो बोसेटी. पोलिसांनी मासिमो बोसेटीची कसून चौकशी केली. त्यांनी सुरुवातीला अनेक वेळा नाकारलं, पण फॉरेन्सिक रिपोर्ट, DNA सगळे पुरावे मॅच होत होते. पोलिसांच्या तपासातून असं पुढे आले की मासिमो बोसेटी हे बांधकाम साईटवर काम करणारा होता आणि जिथून यारा गायब झाली त्या मापेलो गावात तो राहत होता. त्याने नेमकं का मारलं? असं मानलं जातं की मासिमोला लहान मुलींविषयी विचित्र आकर्षण होतं. तो याराला कारमध्ये घेऊन गेला, तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि तिने जोरात विरोध केला. त्या झटापटीत त्याने चाकूने तिच्यावर वार केले. खूप जखमा झाल्या आणि त्या वेदनेनेच शेवटी तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे पोस्टमॉर्टममध्ये बलात्काराचे ठोस पुरावे मिळाले नाहीत, पण तिच्या शरीरावर खूप जखमा, फॉरेन्सिक तपासात मासिमोच्या व्हॅनमध्ये आढळलेला चुना आणि सर्व DNA पुरावे यांनी मासिमो दोषी ठरला. म्हणजे दिवसाच्या उजेडात काम करणारा साधा मजूर रात्री एका निष्पाप मुलीच्या मृत्यूला कारणीभूत झाला होता. आणि अखेर इतक्या वर्षाच्या शोधानंतर त्या निरागस याराच्या खुनाचं गूढ उकललं.